नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 5 फेब्रुवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्समध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? बघा, ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2026मध्ये भारताचा रँक आहे 32वा. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा, ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2026मध्ये भारताची रँकिंग आहे 32व्या क्रमांकावर. ओके, तर बघा 193 देशांमध्ये 32व्या स्थानावर भारत आहे. बघा, याचा अर्थ असा आहे की भारत सॉफ्ट पॉवरच्या दृष्टीने जगामध्ये 32व्या स्थानावर आहे, आणि ज्यामध्ये देशाची संस्कृती, प्रभाव, कूटनीती आणि जागतिक छवी यांच्या आधारे ही रँक ठरवली जाते. ओके, तर लक्षात ठेवा माहिती. आणि बघा, पहिल्या स्थानावर आहे ह्या रँकिंगमध्ये, म्हणजे ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2026मध्ये पहिल्या स्थानावर आहे संयुक्त राष्ट्र अमेरिका, म्हणजेच युनायटेड स्टेट्स. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, भारत हा 32व्या स्थानावर आहे आणि अमेरिका हा पहिल्या स्थानावर आहे. चला पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे, 2026च्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅममध्ये महिला एकेरीचे विजेतेपदक कोणी जिंकले आहे? बघा, याचं उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए, म्हणजेच एलेना रिबाकिना. ओके, तर एलेना रिबाकिना यांनी 2026च्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅममध्ये महिला एकेरीचे विजेतेपदक जिंकलेले आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा, एलेना रिबाकिना असे यांचं नाव आहे. त्यांनी 2026मध्ये महिला एकेरीचे विजेतेपदक जिंकलेले आहे, आणि त्यांनी या सामन्यामध्ये आर्यना सबलंका यांना हरवले आहे. ओके, तर उपविजेता आहे आर्यना सबलेंका आणि विजेता ठरले आहेत एलेना रिबाकिना. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 बघा, 39वा भारतीय आंतरराष्ट्रीय लेदर मेळा नुकताच कोठे सुरू झाला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, म्हणजेच चेन्नई. ओके, तर नुकताच चेन्नई या शहरामध्ये 39वा भारतीय आंतरराष्ट्रीय लेदर मेळा सुरू झालेला आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 39वा भारतीय आंतरराष्ट्रीय लेदर मेळा हा चेन्नई या शहरामध्ये सुरू झालेला आहे, आणि हा मेळा चेन्नई ट्रेड सेंटर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. बघा, हा इव्हेंट 1 ते 3 फेब्रुवारी 2026पर्यंत चालतो, आणि यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या लेदर उपकरणे आणि नवीन तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करतात. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, योजनावरती तुम्हाला परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, गुजरात. याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, गुजरात या राज्याने नुकतेच मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना सुरू केलेली आहे. ओके, तर बघूयात आपण. गुजरात या राज्याची राजधानी आहे गांधीनगर. ओके, तर बघा, गुजरात राज्याने गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी 30 जानेवारी 2026 रोजी आनंद जिल्ह्यातील भद्रा गावामधून राज्यव्यापी ही योजना सुरू केलेली आहे. ओके, बघा, तिचा उद्देश आहे गावामध्ये शहरी सुविधांवर म्हणजेच गावामध्ये शहरी सुविधांसारख्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण शहरी विकासातील अंतर कमी करणे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हा याचा उद्देश असणार आहे. बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, PFRDA राष्ट्रीय पेन्शन प्रणालीचा आढावा घेण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली SAARG म्हणजेच सार्ग समितीची स्थापना केली आहे? ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, म्हणजेच नारायण रामचंद्रन. ओके, असं यांचं नाव आहे. नारायण रामचंद्रन यांनी नुकतीच या ही जी समिती आहे त्याचे अध्यक्ष आहेत. ओके, नारायण रामचंद्रन. ओके, बघा, PFRDA म्हणजेच पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी. ओके, बघा, या संस्थेने राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या गुंतवणूक आराखड्याचे आढावा व सुधारणा करण्यासाठी सार्ग म्हणजेच स्ट्रॅटेजिक ॲसेट अलोकेशन अँड रिस्क गव्हर्नन्स या समितीची स्थापना केलेली आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती.
पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा. भारतीय सैन्यात रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवणारी पहिली महिला वैमानिक कोण बनली आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की पहिलीच महिला वैमानिक बनलेली आहे असे हेलिकॉप्टर उडवणारी. ओके, त्यांचं नाव आहे हंसजा शर्मा. ओके, ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हंसजा शर्मा यांनी भारतीय सैन्यामधील रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवणारी त्या पहिल्याच वैमानिक बनलेले आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा. भारताने 2026-27 या वर्षासाठी जागतिक वारसा यादीमध्ये कोणत्या राज्यातील लिव्हिंग रूट ब्रिजला नामांकित केले आहे? बघा, 2026-27 या वर्षासाठी नामांकित केले आहे लिव्हिंग रूट ब्रिजला. ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी मेघालय. तर मेघालय या राज्यामधील लिव्हिंग रूट ब्रिजला भारताने 2026-27 या वर्षासाठी जागतिक वारसा यादीमध्ये नामांकित केलेले आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा. कोणत्या राज्याला विंग्ज इंडिया 2026मध्ये उड्डाण आणि परिसंस्थेच्या प्रमोशनसाठी सर्वोत्तम राज्य म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? ओके, तर बघा हा पुरस्कार मिळाला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच उत्तराखंड. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे उत्तराखंड या राज्याला विंग्ज इंडिया 2026मध्ये उड्डाण आणि परिसंस्थेच्या प्रमोशनसाठी सर्वोत्तम राज्य म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो हैदराबाद येथे पार पडलेल्या विंग्ज इंडिया 2026 या आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक परिषदेत उत्तराखंड राज्याला उड्डाण आणि परिसंस्थेच्या प्रमोशनसाठी सर्वोत्तम राज्य म्हणजेच बेस्ट स्टेट फॉर प्रमोशन ऑफ एव्हिएशन इकोसिस्टीम हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार भेटलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा हा जो पुरस्कार आहे तो बेस्ट स्टेट फॉर प्रमोशन ऑफ एव्हिएशन इकोसिस्टीम असा होता आणि जो नागरिक उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रतीक या सॉफ्टवेअरला आधार ॲपसोबत जोडणारे भारतातील पहिले पोलीस दल कोणते आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच अहमदाबाद. तर अहमदाबाद हे पोलीस दल प्रतीक या सॉफ्टवेअरला आधार ॲपशी जोडणारे भारतातील पहिलेच पोलीस दल बनलेले आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण की भारतातील पहिलेच आहे त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, प्रतीक सॉफ्टवेअरला आधार ॲपसोबत जोडणारे भारतातील पहिले पोलीस दल अहमदाबाद सिटी क्राईम ब्रँच आहे, जी की गुजरात पोलिसांचा एक भाग आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बघा त्यांनी प्रतीक म्हणजेच प्रोग्राम फॉर ॲनालिसिस ऑफ ट्रॅव्हलर अँड हॉस्टेल इन्फॉर्मॅटिक्स या सॉफ्टवेअरमध्ये UADI आधारित आधार ॲपवरून त्वरित पडताळणी सुविधा जोडलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा माहिती विद्यार्थी मित्रांनो. चला प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. कोणत्या राज्यातील पाटणा पक्षी अभयारण्याला रामसर स्थळ म्हणून नुकतेच घोषित केले आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच उत्तर प्रदेश. ओके, तर उत्तर प्रदेश या राज्यामधील पाटणा पक्षी अभयारण्याला रामसर स्थळ म्हणून नुकतेच घोषित करण्यात आले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कळवा विद्यार्थी मित्रांनो. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.